नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की नवग्रह शांती का केली जाते, नवग्रहांची पूजा कशी केली जाते, का केली जाते आणि आपण केली असेल तर ती कशा प्रकारे केली असेल आणि का केली असेल हे सर्व काही तुम्हाला त्या गुरुजीने सांगितलेच असेल। परंतु मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या सहाय्याने सर्व काही सांगणार आहे आणि नवग्रह शांती पूजा का करावी सर्व काही आपण कुंडली पाहिल्यानंतर आपले प्रश्न सुटवण्यासाठी आपण ही नवग्रह शांती पूजा करतो किंवा विषदोष करतो किंवा अनेक प्रकारचे कालसर्प आहेत त्या कालसर्प आपण दोष निवारण करण्यासाठी पूजा करत असतो किंवा अनेक ग्रहण दोष सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये उद्भवत असतात। ते ग्रहण दोष नवग्रहांची पूजा का केली जाते हे आपल्याला माहीत आहे का? तर हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत। मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात की नवग्रहांची पूजा कशी प्रकारे केली जाते आणि का केली जाते। सर्वात प्रथम पाहूयात की का केली जाते। तर नवग्रहांची पूजा ही आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांना दूर करण्यासाठी केली जाते। आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो किंवा ज्योतिषाचार्याकडे जातो तर ते आपली जन्मकुंडली पाहतात आणि त्यावरून आपल्याला येणाऱ्या जे प्रॉब्लेम आहेत त्याचे सोल्युशन सांगत असतात की नवग्रहांची पूजा सांगतात किंवा अनेक दोष असतात त्या दोषांचे आपल्याला निवारण करण्यासाठी पूजा सांगत असतात। तर हीच नवग्रहांची पूजा आपण केली आहे का? तर ही नवग्रहांची पूजा आपल्या कुंडलीनुसार आपल्याला करायची आहे का हे सर्व काही ज्योतिषाचार्य आपल्याला सांगत असतो। तर ही जी नवग्रहांची पूजा आहे ती का केली जाते? आपण एखादा प्रश्न घेऊन जातो जसे की विवाह संबंधित आहे किंवा आपल्या नोकरी संबंधित आहे किंवा आपण जे काही कार्य करतो व्यवसाय उद्योग व्यापार त्यामध्ये सुद्धा आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी काही आपल्याला अडचणी येत असतील तर त्यासाठी सुद्धा ही नवग्रहांची पूजा केली जाते। तर याची पूजा का करावी? तर याचे कारण असे आहे की आकाशमंडलामध्ये मुख्य 9 ग्रह आहेत आणि त्या 9 ग्रहांचा आपल्यावरती परिणाम होत असतो। आपल्या ज्या शरीराभोवती लहरी आहेत किंवा ऊर्जा आहे आपल्या शरीराभोवती त्याची ऊर्जा जी आहे ती ग्रहांची सुद्धा ऊर्जा त्यावरती आपल्याला प्रभावकारी ठरत असते। जसे की सूर्याची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरावरती प्रभाव करत असते, आपल्या विचारावरती प्रभाव करत असते, तसेच त्यानंतर चंद्राची सुद्धा आपल्यावरती प्रभाव करत असते। त्याचप्रमाणे बाकी सर्व ग्रहांची सुद्धा आपल्यावरती या नवग्रहांची प्रभाव पाडत असते। तर ह्या लहरींमुळे आपल्या शरीराभोवती जी लहर आहे त्या लहरींमुळे आपल्या शरीरावरती अनेक प्रकारचे फळ विचार आणि हे सर्व काही आपल्याला प्राप्त होत असते। तर ज्या प्रकारे आपण विचार करतो किंवा आपण ज्या गोष्टी करतो किंवा निर्णय घेतो त्यानुसारच आपल्या भविष्यामध्ये होणाऱ्या घटना घडत असतात। तर हे विचार आपल्या मनामध्ये आपल्या बोलण्यामध्ये वाचांमध्ये आपल्या राग द्वेष कर्म भावना या सर्व काही आपल्याला ज्या काही गोष्टी घडत असतात त्या नवग्रहांच्या प्रभावामुळे घडत असतात। तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक संकटे ही गोष्ट होणार की नाही होणार किंवा यामध्ये काही अडचणी येणार का हे सर्व काहींचे प्रश्न आपल्याला पाहता येतात ते नवग्रहांच्या या 9 ग्रहांच्या प्रभावामुळे आपल्याला दिसून येतात किंवा ते घटना आपल्या जीवनामध्ये घडत असते। तुमच्याही कुंडलीमध्ये 9 ग्रह आहेत, माझ्याही कुंडलीमध्ये 9 ग्रह आहेत आणि बाकी सर्व व्यक्तींच्या करोडो व्यक्तींच्या जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्राण्यांच्या व्यक्तींच्या सर्वांच्या कुंडलीमध्ये 9च ग्रह आहेत आणि ते वेळ काळ आणि स्थळ यानुसार आपण त्यांचा प्रभाव आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रमाणे पडत असतो। ज्याप्रमाणे आकाशात 9 ग्रह फिरत आहेत आकाशमंडलीमध्ये तर त्याचप्रमाणे हे नवग्रहांचे परिभ्रमण आपल्यावरती सुद्धा काल तस्मै तेव्हा कालानुसार आपल्यावरती पडत असतात। तर त्याचे परिणाम दूर करण्यासाठी आपण या नवग्रहांची पूजा करत असतो। ऋषी मुनी साधू संतांनी आपल्याला ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे किंवा संहितेमध्ये सांगितलेले आहे त्यानुसार आपण ही पूजा करत असतो। नवग्रहांची पूजा म्हणजे काय करणे? तर यामध्ये गणपतीची पूजा असते, आपल्या कुलदेवतेची पूजा असते, आपल्या पितरांची सुद्धा यामध्ये पूजा केली जाते। म्हणजे की पितरांचे स्मरण करून त्यांना आपण माझ्या कुंडलीमधील जे काही दोष आहे तो निवारण व्हावा आणि माझी मनोकामना पूर्ण व्हावी। ज्याप्रमाणे आपल्याला आईवडिलांचा आशीर्वाद लागतो त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद गरजेचा असतो।
त्यानंतर आपण मुख्य देवता म्हणजेच की नवग्रहांची पूजा करतो। नवग्रहांची प्रतिमा आपण त्या ठिकाणी स्थापित करतो। ज्याप्रमाणे माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तर त्याप्रमाणेच या मूर्तीमध्ये सुद्धा प्राण निर्माण व्हावा अशी भावना करून आपण मंत्राद्वारे त्या प्रतिमेची स्थापना करतो। त्यानंतर त्या प्रतिमेची आपण विधिवत पूजा करतो। त्या प्रतिमेला आपण प्रार्थना करतो की माझी सर्व काही मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्या आणि माझ्या जीवनामध्ये येणारी सर्व संकटे, विवाह संबंधित असो, नोकरी संबंधित असो किंवा अनेक कोणत्याही प्रश्नाचे निवारण होण्यासाठी आपण या नवग्रहांना प्रार्थना करतो। त्यानंतर आपण नवग्रहांची पूजा करतो। वेगळ्या प्रकारे आपण नवग्रहांचे मंत्राद्वारे त्या नवग्रहांची वेगवेगळ्या आकारे मांडलेल्या नवग्रह असतात त्या नवग्रहांची आपण पूजा करतो। त्यानंतर आपण महादेवाची पूजा करतो, म्हणजेच की जे काही आपण हवन करणार आहोत ते हवन सफल व्हावे यासाठी आपण या महादेवाची पूजा करत असतो। म्हणजेच की आपण जे काही अन्न या नवग्रहांना देणार आहोत, महादेवांना, गणपतीला, या गणेश, गौऱ्याद्या मातृकाला, सर्व काही आपल्या कुलदेवतेंना आपण हे अन्न यज्ञाद्वारे अर्पण करणार आहोत, तर ते अर्पण होण्यासाठी महादेवाची उपासना अत्यंत गरजेची आहे। तर महादेवाची उपासना झाल्यानंतर आपण हवन करतो, नवग्रहांचे हवन करतो। त्यानंतर आपण आपल्या मुख्य देवतेचे म्हणजेच की आपण जी काही स्थापन केलेली देवता आहे त्या देवतेचे सुद्धा आपण त्या ठिकाणी हवन करतो। त्यानंतर महादेवाचे हवन करतो। या प्रकारे हा विधी आहे आणि ह्या विधीद्वारे आपण या नवग्रहांची शांती करतो। तर विधिवत ज्या प्रकारे आपण जर नवग्रहांची शांती केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी, संकटे निर्माण होतात ते सर्व काही संकटे दूर होण्याची ताकद या पूजेमध्ये नक्कीच आहे। जर आपल्याही जीवनामध्ये किंवा आपल्याही कुंडलीमध्ये असा कोणता दोष असेल तर तो दोष निवारण होण्यासाठी आपण सुद्धा ही नवग्रहांची पूजा किंवा विषदोष, कालसर्पदोष किंवा ग्रहण दोष असेल किंवा आणखीन कोणता दोष जर आपल्या कुंडलीमध्ये जर असेल, नक्षत्र दोष असेल, जनन शांती असेल, तरीही सुद्धा ही शांती करणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणजेच की नवग्रहांची पूजा, नक्षत्रांची पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे। जर आपण केली तर नक्कीच आपल्याला शुभफळ प्राप्त होईल आणि सर्व संकटे दूर होतील। रत्न, यंत्र हे आपण वापरत असतो, त्याचे अनेक परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या ओऱ्याभोवती होत असतात। तर हेच त्या प्रकारे ही पूजा आहे। तर ही पूजा सुद्धा केल्याने आपल्या शरीराभोवती ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या संरक्षणामुळे नक्कीच आपले कार्य हे सफल होत असते। यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।